आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान स्वातंत्र्य सैनिक लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. ही दोन्ही व्यक्तिमत्व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात खूप महत्वाची होती, खूप अग्रभागी होती. आणि या दोघांची जयंती एकाच दिवशी येते हा निव्वळ योगायोगच. आणि त्या अनुषंगाने काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये मेसेजही फिरतात. त्या मेसेजेस मधून शास्त्रीजींची जयंती साजरी करण्याबरोबरच गांधींचा खूप मोठा द्वेषही दिसतो. का कुणास ठाऊक, पण गांधींना विरोध करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत काही ना काही निर्माण करून गांधींचा विरोध करायचा, गांधींच्या नावाला एक बट्टा लावायचा, हे काम आजही गांधी विरोधकांकडून चालूच असतं. असं तो त्यांचा अधिकार आहे, त्यांना जे वाटतं ते करतात. पण इथं सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री हे गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले एक महत्वाचे काँग्रेसचे कार्यकर्ते. पुढे ते काँग्रेसचे अध्यक्षही झाले, नंतर देशाचे रेल्वे मंत्री झाले आणि त्याच्यानंतर देशाचे पंतप्रधानही झाले. या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मुळात लाल बहादूर शास्त्री हे मूळतः मितभाषी अशा स्वभावाचे होते. बोलण्यापेक्षा काम करणं हा त्यांचा मूळ स्वभाव होता आणि त्यामुळेच त्यांना प्रत्येक गोष्ट अनपेक्षितपणे मिळत गेली. लाल बहादूर शास्त्री हे ज्यावेळेस रेल्वे मंत्री होते त्यावेळेस एक रेल्वे अपघात झाला होता. त्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. परंतु आज ज्या विचारधारेचे लोक लाल बहादूर शास्त्रींसाठी मेसेज फिरवतायत त्याच विचारसरणीच्या लोकांचा आज सरकार आहे आणि त्या सरकारमधील रेल्वे मंत्री रेल्वेचे एवढे अपघात होऊन सुद्धा एकदाही त्यांच्या मनात असं आलं नाही की आपण रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा किंवा या अपघातांची जबाबदारी घ्यावी. त्यानंतर पुढे लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान झाले. त्या काळातही त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि विशेषतः त्याच वेळेस भारत आणि पाकिस्तानमध्ये जे युद्ध झालं त्यावेळेस त्यांचा कणखरपणा दिसून आला की एक शांत मितभाषी व्यक्ती सुद्धा अडचणीच्या काळात किती चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकते, किती चांगल्या पद्धतीने लढू शकते. आज शास्त्रींच्या नावाने गांधींकडे टीका केली जाते आणि कायमच म्हणजे मला एक गोष्ट कायम म्हणजे त्याचं हसावं की काय करावं काय समजत नाही की गांधींचा विरोध करण्यासाठी त्यांना कायम भगतसिंग, आंबेडकर, पटेल यांचा आधार घ्यावा लागतो. जी लोक आज गांधींच्या नावाचा विरोध करतात त्यांच्याकडे त्यांची स्वतःची अशी माणसंच नाहीये. म्हणजे गांधी आणि नेहरूंचा विरोध करण्यासाठी त्यांच्याकडे सगळ्यात पहिलं नाव कुठलं तर सरदार वल्लभभाई पटेल. आता पटेल कोण होते तर पटेलही गांधींच्या नेतृत्वाखाली लढलेले काँग्रेसचे कार्यकर्ते. नेहरूंच्या अगदी खांद्याला खांदा लावून ते इंग्रजांसोबत लढले. त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री तेही तसेच, तेही गांधींच्या नेतृत्वाखाली तयार झालेले, नेहरूंच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजांशी लढले. त्याच्यानंतर तिसरं नाव होतं भगतसिंगांचं. भगतसिंग हे गांधींनी ज्यावेळेस पहिल्यांदा असहकार आंदोलन पुकारलं त्यावेळेस लाहोरमध्ये भगतसिंग लहान होते, पण त्यांच्या गावामध्ये असहकार चळवळ सगळ्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवण्याचं काम हे भगतसिंगांनी केलं. पण पुढे ज्यावेळेस गांधींनी असहकार चळवळ मागे घेतली त्यावेळेस मात्र त्यांनी गांधींपासून थोडी पारखत घेतली. पण गांधींची हत्या करावी असं कधीच भगतसिंगांच्या मनात आलं नाही. गांधींचा त्यांचा मार्ग निश्चितपणे वेगळा होता, पण त्यांचे ध्येय एकच होतं जे गांधींचं होतं की या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचं सरकार या देशामध्ये प्रस्थापित व्हावं. आणि आजची जी परिस्थिती आहे ती जर बघितली तर भगतसिंगांना आजचं सरकार आवडेल असं वाटत नाही. त्याच्यानंतर एक महत्वाची व्यक्ती म्हणजे आंबेडकर. आंबेडकरांचा उपयोग करून कायम गांधींना विरोध केला जातो, पण आंबेडकर मंत्रिमंडळात असावे याकरता सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी पुढाकार घेतला होता तर तो गांधींनी घेतला होता. म्हणजे आंबेडकर मंत्रिमंडळात येण्यास तयार नव्हते तरी देखील आंबेडकरांना मंत्रिमंडळात घ्याच हा आग्रह गांधींचा होता. आणि आंबेडकरांनी सुद्धा ज्यावेळेस पुणे करार झाला, आता पुणे कराराबाबत अनेक मतविभिन्नता आहे, पण आंबेडकरांनी पुणे करारामध्ये आपण मानूत की आंबेडकरांनी काही अंश आपल्या विचारांशी फारकत घेऊन माघार घेतली. ते केवळ गांधींचा जीव वाचावा यासाठीच, म्हणजे काही झालं तरी माणूस जगला पाहिजे ही महत्वाची भूमिका त्यांची होती. भगतसिंगांनी यावेळी संसदमध्ये बॉम्ब फेकला त्यावेळेस त्यांनी कुठल्याही व्यक्तीला इजा होऊ नये अशा आशेनेच बॉम्ब फेकला.
म्हणजे माणूस महत्वाचा आहे हे या सगळ्यांच्या विचारांच्या अग्रभागी होतं. आणि तेच दुर्दैवानं आजचं सरकार किंवा ही ज्या विचारांची मंडळी आहेत या लोकांच्या ते लक्षात येत नाही. असो, यांना जे करायचं ते करू द्यात. अंतिमतः सत्य हेच आहे की गांधी असू द्यात, आंबेडकर असू द्यात किंवा भगतसिंग असू द्यात, हे कधीही मरणार नाहीत. त्यांचे विचार हे चंद्र सूर्याप्रमाणे जोपर्यंत चंद्र सूर्य जगात आहेत तोपर्यंत गांधी, आंबेडकर आणि भगतसिंग यांचे विचार या जगामध्ये राहतील आणि ते विचार या जगाला दिशा देत राहतील.